गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या हायटेक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। एलईडी लावलेल्या टेम्पोचे प्रचाराची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिवाजी चौक येथे नारळ वाढवून करण्यात आली। यावेळी अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या हायटेक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे। टेम्पोवर एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या असून त्यावर राहुल नार्वेकर यांच्या प्रचार सभा आणि त्यांच्या संबंधीची छायाचित्र तसेच आघाडीकडून मावळ विभागात करण्यात आलेली विकास कामे यांची चित्रफीत प्रसारित करण्यात येणार आहे। हा एलईडी टेम्पो पनवेल, उरण आणि मावळ विभागातून फिरवण्यात येणार आहे। या एलईडी प्रचाराचं उद्घाटन शिवाजी चौक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भिन्न जीवनशैलीने नटलेला असा आपला असा हा मावळ मतदारसंघ सुसंपन्न सुसंस्कृत करण्यासाठी गेली अनेक वर्ष राष्ट्राची ब्लूप्रिंट आहे आणि ही ब्लूप्रिंट प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज आहे एका समृद्ध, सुशिक्षित, निष्कलंक आणि निधड्या छातीच्या उमेदवाराची। आपल्याला हवा आहे असा एक उमेदवार जो आपल्या समस्या बेधडकपणे दिल्लीच्या दरबारात मांडू शकतो आणि त्यावर तोडगा सुद्धा काढू शकतो। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा। मराठी नव्या वर्षाच्या स्वागत दिनी नागरिक नव्या घरगुती वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहने तसेच नवी दुकाने, कार्यालये व नवी घरे खरेदी करतात। नव्या वास्तूचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन तसेच अनेक ठिकाणी सत्यनारायण महापूजेचे आयोजनही पनवेल, उरणमध्ये करण्यात आले होते। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नितळस, टेंबोडे, नवीन पनवेल येथील सीसी भगत यांच्या निवासस्थानी तसेच सेक्टर 5 मधील सोसायटीमध्ये गांधी रुग्णालयासमोर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने तसेच बुरुडाळीत समाज बांधवाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं। या महापूजांना आमदार प्रशांत ठाकूर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर उपाध्यक्ष रवी नाईक, उदित नाईक, पीआरपीचे महेश साळुंखे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेत सत्यनारायणाचं मनोभावे दर्शन घेतलं। कामोठे येथील अष्टविनायक ज्वेलर्सचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आलं। या ज्वेलर्सचं उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सचिन गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी अष्टविनायक ज्वेलर्स मालकांना शुभेच्छा दिल्या। खारघर येथील रसीन मल्टी क्युझिन फाईन डाईन हॉटेलचं उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रसिक कल्याणकर, रमेश कल्याणकर, शिवानंद तोडेकर, पालव, सुनील सावर्डेकर, नरेंद्र तोडेकर, रमेश पाटील नारकर, किशोर ठाकूर, राजगुरू कीर्ती, मोरे मॅडम, करमकर आदी मान्यवर उपस्थित होते। डाईनच्या दृष्टीनं, रसिक फाईन डाईनच्या दृष्टीनं ज्यानं कल्याणकर फॅमिलीला मदत केली, विविध प्रकारचे अतिशय चांगले काम केले, ते सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, हे रसिक मल्टी क्युझिन्स फाईन डाईन याचं आज उद्घाटन होत असताना मला अतिशय आनंद होत आहे। म्हणजे पालव साहेब आहेत, पालवच ना? हां, तर आर्किटेक्चर इतर प्रत्येक गोष्टी करता त्यांनी वेगवेगळ्या अशा निष्णात माणसांचा वापर करून हे रसिक फाईन डाईन जे आहे हे अतिशय सुंदर, छान असं बनवलेलं आहे। खऱ्या अर्थानं रसिकता तुमची निर्मितीमध्ये पण दिसत आहे।
नाव रसिक आणि नसून त्यांनी जे काय आता ही वास्तू बनवलेली आहे, जे हॉटेल रेस्टॉरंट बनवलेलं आहे, इतकं छान सुंदर बनवलेले आहे की त्यांची रसिकता तिथूनच दिसते. आणि मग कुणीही बाहेरून जाणारा माणूस म्हणणार की आम्हाला काहीतरी खायचं आहे, जेवायचं आहे, तर पहिल्यांदा रसिकतेनं आम्ही इथं जाऊया आणि रसिक घेऊया. अशा प्रकारचं एक उत्तम असं एक आपण कलाकृतीचा एक आदर्श नमुना ज्याला म्हणता येईल. हे नुसतं फक्त हॉटेल रेस्टॉरंट अशा प्रकार फाईन डाईन नसून खऱ्या अर्थानं सर्व गोष्टीमध्ये एक उत्तम असं एक खारघरमधलं एक ठिकाण झालेलं आहे की ज्याला कुणाला वाटलं की बाबा त्याला आपल्याला काहीतरी थोडं नाश्ता करायचं आहे, जेवायचं आहे, तर अगदी मन मोकळं करून भरगच्च खाता येईल आणि मनापासून खाता येईल, अगदी आवडेल असे खाता येईल आणि त्याच्याबरोबर मन लावून खाता येईल. आपल्याला आल्यानंतर आपल्याला इथं जर अर्धा तास घालवायचा असेल तर माणूस 1 ताससुद्धा बसू शकेल. इतकं छान सुंदर तुम्ही हे सर्व बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी या रसिक फाईन डाईनला हार्दिक शुभेच्छा देतो आहे. आकुर्ली येथील सदानंद बापू पाटील यांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि कैलासवासी बापूरामा पाटील यांच्या पुण्यतिथी सोहळा सोमवारी आयोजित केला होता. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, तालुका कार्याध्यक्ष अरुणशेठ भगत, अनेश ढवळे, पांडुरंग केणी आदी मान्यवरांनी सत्यनारायणाचं मनोभावे दर्शन घेतलं. तसेच कैलासवासी बापूरामा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.